श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी मौली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. प्रार्थना कशी करावी हे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. पण किती वेळा आपण म्हणतो ना की मला कळतच नाही की स्वामींची भक्ती कशी करायची आणि काय करायचं. या उद्देशाला घेऊन मी हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता. स्वामी स्वतः आपल्या भक्तांना मार्ग दाखवायचे, पण किती वेळा काय की भक्तांना कळतच नव्हतं की स्वामी काय म्हणतात ते, आणि त्याच्या कारणाने भक्तांना न कळण्यामुळे त्या संकटाहून त्यांना जावं लागायचं. पण तरी स्वामी त्यांचा साथ देऊन त्या संकटांना दूर करायचे. स्वामींचे वर्तन खूप चमत्कारिक होते, पण त्यांनी कधी पण अंधश्रद्धेला थारा दिला नव्हता. स्वामी म्हणायचे की मी तुम्हाला कधी पण अंधश्रद्धा करा हे सांगत नाहीये. स्वामींनी कधी पण अंगारा या धुपारा असं काही पण नाही केलं. त्यांनी या वस्तून प्रत्येक भक्ताला दूर ठेवलं होतं. त्यांच्या भक्तीमध्ये हे विशेष होतं की ते म्हणायचे की माझ्या भक्तीमध्ये तुम्हाला काही विशेष पाहायचं असेल तर ती खरी भक्ती. जर तुम्हाला माझ्याकडनं काही करवायचं आहे तर तुमच्या मनामध्ये खरी भक्ती हवी. जर खरी भक्ती असेल तरच तुम्हाला संकटांहून पार पाडता येईल. जर भक्तीच नाही तिथे शक्ती नाही, आणि जिथे शक्ती नाही तिथे संकट आपल्यावर येणारच येणार आहे. स्वामी म्हणायचे नेहमी की तुम्ही मला आवाज द्या, पण आवाज मनापासून द्या. जेव्हा तुम्ही मला हाक माराले तेव्हा मी तुमच्या जवळ येऊन उभा राहून जाईन आणि तुमच्या संकटाच्या वेळेस तुमच्या समोर राहीन. पण संकट येतील, त्या संकटांहून पार करायची क्षमता मी तुम्हाला देईन. हे नाही की मी जवळ आलोय तर संकट येणार नाही. हे तुमच्या कर्माचे भोग आहे, ते तुम्हाला भोगायचेच आहे. पण त्या संकटाच्या वेळेस जर मी तुमच्या जवळ राहीन तर ते संकट तुम्हाला कळणार नाही. हे स्वामींचा मुख्य उद्देश होता. आपल्या लोकांना हे समजवायचा आणि सांगायचा की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. संकटावर मात करायची शक्ती मी तुला देईन. श्री स्वामी समर्थांची खरी भक्ती जिनी केली आहे त्यांना खूप अनुभव आलेले, प्रचिती आलेली आहे. स्वामी समर्थांची भक्ती सर्व भक्तांना तारणारी आहे. स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात, आणि जेव्हा ते मार्ग दाखवतात तर त्याचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येतो. स्वामींची भक्ती बळ देणारी आहे. आता प्रार्थना कशी करावी जेणे की आपली प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचेल, तर स्वामींनी स्वतः सांगितलं आहे. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचं ऐकावंच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनामध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. जर तुम्ही अशी प्रार्थना कराल तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. पण किती लोक प्रार्थना करतात पण त्यांना फळ मिळत नाही. ह्याचं कारण एकच आहे की त्यांची जी प्रार्थना आहे ती शब्द आणि भावनांनी भरलेली नसती, एकरूपता नसती. असं स्वयं श्री स्वामी समर्थ महाराजांनी एक दृष्टांत देऊन सांगितलं आहे. आता ते दृष्टांत काय आहे चला आपण पाहूया. एकदा सगळ्या शिष्यांबरोबर स्वामी समर्थ महाराज प्रवासाकरता निघाले होते. जेव्हा ते प्रवास करत होते तर अचानक पाऊस सुरू झाला, आणि पाऊस इतका पडला की सगळे स्वामींचे जेवढे शिष्य होते ना ते बिथरले होते. सगळे एका झाडाखाली जाऊन शेवटी उभे राहून गेले, आणि सगळ्यांना वाटलं की आता तर पाऊस थांबणारच नाही, आणि जर पाऊस थांबणार नाही तर असं वाटतंय की सगळ्या दूर पूर येईल, आणि हा पूर येईल तर हा दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागला की जर पूर येऊन गेला तर हे काय होईल आणि आपलं काय होईल. नक्कीच अशी काही परिस्थिती निर्माण होऊन जाईल जेणे की खूप जास्त संकट येईल. आता सगळ्यांना भीती वाटायला लागली, आणि शेवटी सगळे भक्त स्वामींच्या शरणी गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे अशी विनवणी करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना करा आणि त्याला सांगा तुम्हाला काय हवंय. असं श्री स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलं. जर तुम्ही प्रार्थना केली
तर तो तुमचं नक्कीच ऐकेल. पण त्यांनी हे पण सांगितलं की प्रार्थनेत तुमच्या शक्ती असू द्या आणि प्रार्थना तुम्ही सगळे मिळून सामूहिक करा. कारण की आज तुम्ही सगळे बरोबर आहे, एक मुखाने मनापासून तुम्ही प्रार्थना करा तर नक्कीच तुमची प्रार्थनाला फळ मिळेल. हे स्वतः श्री स्वामी समर्थांनी त्यांना सांगितलं आपल्या शिष्यांना. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होता होता पूर्ण थांबला. स्वामींचे हेच सांगणं आहे की एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचं ऐकावंच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. तर आपल्याला आता माहीत पडलं की आपल्याला आपल्या स्वामींची काही पण प्रार्थना करायची तर कशी करायची आहे, ती बिलकुल तळमळीने करायची आहे आणि बिलकुल एवढी शक्ती आपल्या शब्दांमध्ये आणायची आहे जेणे की श्री स्वामी समर्थ आपल्या जे पण हवं आहे त्याचं फळ आपल्याला देतील. जर आपल्याला नसेल जमत तर संध्याकाळी व रात्री 5 मिनिटं डोळे मिटून स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणून शांत बसून स्वामींचे ध्यान करावे. जर तुम्ही हे ध्यान कराले तर तुमचे मन खूप शांत होईल. अगर सतत तुम्ही नामस्मरण कराले, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आणि मनात करत राहिले तर स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे तुम्ही शुद्ध व्हाले. नामस्मरण हे मोठ्या आवाजात केलं नाही तर मनातूनही करू शकतो. सगळं चालेल. फक्त स्वामींच्या प्रती आपली भक्ती भावना, आपले शब्द स्वामीपर्यंत पोहोचे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. तर प्रार्थना कशी करावी हे स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं. तर आपणही अशी प्रार्थना करून आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकाल. श्री स्वामी समर्थ.